Hello students, welcome to the session for preparation for MHT CET. All about CET या सेशन मध्ये मी तुम्हाला एक्झाम डेट, क्वेश्चन पेपर पॅटर्न आणि सिलेबस याविषयी माहिती देणार आहे. त्याचप्रमाणे मी अजूनही काही CETचं प्रिपरेशन कसं करावं या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहे. आजकाल इंजिनिअरिंगला किंवा नर्सिंगला आपल्याला जर ऍडमिशन मिळवायची असेल तर CET देणं खूप गरजेचं आहे. फार्मसीसाठी सुद्धा CET देणं गरजेचं आहे. तर इंजिनिअरिंगसाठी PCM ग्रुप लागतो आणि फार्मसीसाठी PCB ग्रुपची CET द्यावी लागते. तर हे प्रिपरेशन कसं करावं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तुम्ही इथे तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता स्टेट कॉमन एंट्रन्स CET सेल मुंबई फायनल शेड्यूल फॉर 25-26. तर वेगवेगळ्या प्रकारच्या CETचं इथे शेड्यूल दिलेलं आहे. तर आपण जे डिस्कस करणार आहोत ते पर्टिक्युलरली ही 16 नंबरची CET, दॅट इज MHT CET फॉर PCB ग्रुप. सी दिस इज व्हॅलिड फॉर टेक्निकल ॲग्रिकल्चरल एज्युकेशन. त्याच्यासाठीची ही CET आहे, PCB ग्रुपची CET. ती कधी असणार आहे तर वेनसडे 9 एप्रिल 2025 टू थर्सडे 17 एप्रिल 2025. फक्त 10 आणि 14 एप्रिलला या परीक्षा असणार नाहीयेत. त्याच्यानंतर हे जे 17th नंबरवर लिहिलेलं आहे CET फॉर PCM ग्रुप, दिस इज फॉर टेक्निकल ॲग्रिकल्चरल एज्युकेशन. दिस इज गोइंग टू बी देअर फ्रॉम सॅटरडे 19th एप्रिल टिल संडे 27th एप्रिल एक्सेप्ट 24th एप्रिल 2025. तर हे झालं CETचं टाइम टेबल. आता आपण बघूया क्वेश्चन पेपर पॅटर्न. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. MHT CET कन्सिस्ट ऑफ ऍक्च्युअली 3 पेपर्स ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. डिटेल्स आपण आता बघायचे. बघा, ज्यांना PCM बसायचंय त्यांच्यासाठी बघा काय आहे की मॅथ्सचा एक पेपर असणार आहे. टोटल 100 मार्क्सचा मॅथ्सचा पेपर असेल. टाइम ड्युरेशन 90 मिनिट्स विल बी देअर. आणि फिजिक्स केमिस्ट्री मिळून एक सेकंड पेपर असणार आहे. तो पण 50 क्वेश्चन्स फॉर फिजिक्स अँड 50 क्वेश्चन्स फॉर केमिस्ट्री. तर हे टोटल 100 मार्क्स फिजिक्स केमिस्ट्री असणार आणि फक्त मॅथ्स जे आहे ते 100 मार्क्सला असणार आहे. दोघांचंही टाइम ड्युरेशन 90 मिनिट्स आहे. म्हणजे मॅथ्समध्ये जे 50 क्वेश्चन्स आहेत ते 11th मधले 10 क्वेश्चन्स, 12th मधले 40 क्वेश्चन्स, and each question will be there for 2 marks. Whereas physics, 10 questions from 11th standard, 40 questions from 12th standard, म्हणजे टोटल झाले 50 questions, each question for 1 mark, so this will be for 50 marks. आता केमिस्ट्री जे आहे ते पण 10 questions from 11th standard, 40 questions from 12th standard and 1 marks each. त्यामुळे टोटल मार्क्स झाले 50. तर 50 प्लस 50 100 मार्क्सचा हा एक पेपर आणि यू विल गेट अ टाइम ॲज 90 मिनिट्स. वराज ज्यांना PCB द्यायचं आहे त्यांना फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर असणार आणि दुसरा पेपर असणार बायोलॉजी. पण बायोलॉजीला मात्र 100 क्वेश्चन्स विल बी देअर. ओके, बायोलॉजीला 100 क्वेश्चन्स विल बी देअर. तर 20 क्वेश्चन्स विल बी देअर फ्रॉम 11th standard, 80 questions will be there from 12th standard. So total 100 questions, 1 marks each, and you will get a time as 90 minutes. म्हणजे टोटल जे ड्युरेशन आहे आयदर PCM किंवा PCB साठी ते असणार आहे 3 hours. ड्युरेशन किती असणार आहे? 3 hours ड्युरेशन असणार आहे मित्रांनो. आणि फिजिक्स केमिस्ट्री वगैरे जे आहे ते साधारण JEE लेवलचा एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे तशा JEE मेन्स म्हणू आपण, ऍडव्हान्स नाही, JEE मेन्स लेवलचं एक्सपेक्टेशन आहे. त्यामुळे तशा प्रकारचं प्रिपरेशन तुम्ही चालू करा. आता आपण सिलेबस बघूया. पूर्णपणे त्यांचा जो सिलेबस आहे तो या वर्षीचे 12th स्टँडर्डचे सगळे चॅप्टर्स आहेत. मग ते फिजिक्स असेल, केमिस्ट्री, बायो किंवा मॅथ्स. Whereas 11th स्टँडर्ड मधले सर्टन सिलेक्टेड चॅप्टर आहेत जे तुम्ही 23-24 म्हणजे लास्ट इयर जे स्टडी केलेत ते. तर आपण फक्त 11th चॅप्टर कोणते ते बघू, कारण 12thचा एंटायर बुक विल बी देअर. आता फिजिक्स
फिजिक्स मधले 11th मधले बघा कोणते आहेत. वेक्टर, एरर अनालिसिस, मोशन इन अ प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड सेमीकंडक्टर्स. Whereas chemistry मधनं some basic concept of chemistry, structure of atom, chemical bonding, redox reaction, elements of group 1 and 2, states of matter, that is gaseous and liquids, adsorption and colloids, surface chemistry, hydrocarbons, basic principles of organic chemistry, chemistry in everyday life. Whereas mathematics मध्ये trigonometric 2, straight line, circle, probability, complex numbers, permutation and combination, functions, limits, continuity, conic section. Biology मध्ये बायोमॉलिक्युल्स, respiration and energy transfer, human nutrition, excretion and osmoregulation. हे सगळे चॅप्टर्स आहेत. तर मित्रांनो हे लक्षात घ्या की 20% जो आहे तुमचं ते क्वेश्चन्स 11th वरनं येणार आहेत आणि उरलेले जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचे 12th स्टँडर्ड वरनं विचारले जाणार आहेत. तर तुम्हाला 11th हे जे दिलेले चॅप्टर आहेत तेही प्रिपेअर करायचे आहेत आणि 12th पण चॅप्टर्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. मी अजून असे काही व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये मी फिजिक्सचं प्रिपरेशन कसं करावं, केमिस्ट्री किंवा मॅथ्स प्रिपरेशन कसं करावं हे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. त्यामुळे डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.